नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण गृहीतके म्हणजे काय, तसेच प्रमेय कोणास म्हणतात आणि प्रमेयांचा व्यत्यास कसा लिहितात हे आपण पाहिले. तसेच काही सशर्त विधाने आणि त्यांचा व्यत्यास पण लिहायला आपण शिकलो आहोत. तर आज आपण एका प्रमेयाची सिद्धता पाहणार आहोत. स्टँडर्ड 9 मॅथ्स 2. In the last video we have studied what is meant by postulates and theorems. Also we have learned conditional statements and its converse. Now let us prove one theorem. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका प्रमेयाची सिद्धता पाहणार आहोत आणि त्यानंतर सराव संच 1.3 मधील उदाहरणे सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रमेय मराठीतून शिकूया आणि नंतर हेच प्रमेय सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्रजीतून शिकणार आहोत. प्रमेयाचं विधान असं आहे: दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की प्रमेयाची सिद्धता कशी लिहायची असते. तर प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी 5 टप्पे असतात: पक्ष, साध्य, आकृती, रचना आणि सिद्धता. तर त्या टप्प्यातून आपण ही सिद्धता सोडवणार आहोत. सुरुवातीला हे जे विधान दिलेलं आहे, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. मग या विधानावरून आपल्याला पक्ष, साध्य आणि आकृती तयार करायची आहे. मग आपल्याला माहिती आहे की हे जे विधान असतं हे सशर्त विधानामध्ये रूपांतरित करायचं असतं आणि त्यातील जरचं जे विधान असतं ते पक्ष म्हणून घेत असतो आणि तरचं जे विधान असतं ते आपण साध्य म्हणून घेत असतो. आणि दिलेल्या विधानावरूनच पक्ष आणि साध्यनुसारच आपण आकृती तयार करतो आणि मग आपण त्याची सिद्धता पाहतो. मग आता या विधानावरून पक्ष आणि साध्य कसं लिहायचं ते आपण पाहूया. मग सशर्त विधान असं आपल्याला लिहिता येईल की जर दोन रेषा एकमेकींना छेदल्या तर होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. म्हणजे जरचं विधान पक्षमध्ये लिहायचं आहे. म्हणजे जर दोन रेषा एकमेकींना छेदल्या म्हणजे जिथे दोन रेषा घेतलेल्या आहेत त्यानुसार मी आकृती प्रथम तयार करतोय आणि मग पक्ष साध्य लिहितोय. मग दिलेल्या विधानावरून मी जर तर मध्ये याचं रूपांतर असं केलं: जर दोन रेषा एकमेकींना छेदल्या म्हणजे दोन रेषा घेतल्या, रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. मग हे विधान सगळं मी पक्षमध्ये घेतलेलं आहे की रेषा AB व रेषा CD परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. आधी आकृती तयार केली आहे आणि मग मी पक्ष लिहिलेला आहे. पक्ष म्हणजेच दिलेल्या गोष्टी. मग आता या विधानावरून आपण जर तरचं रूपांतर केलं आणि जरचं विधान आपण पक्षमध्ये लिहिलं. मग यामध्येच AOB हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत, म्हणजेच यांच्यामध्ये दरम्यानता आहे. A', तेच इथे लिहिलंय आणि C', म्हणजे हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. आता तरचं विधान पाहूया. तर परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. मग आता या आकृतीमध्ये परस्पर विरुद्ध कोन कोणते आहेत ते पाहूया. कोन AOC चा विरुद्ध कोन होईल BOD, म्हणजे हे दोन्ही कोन विरुद्ध कोन आहेत. ही एक जोडी विरुद्ध कोनांची आपल्याला मिळेल. आणि दुसरी जोडी आहे कोन BOC आणि याचा विरुद्ध कोन आहे कोन AOD, म्हणजे हे दोन्ही कोन विरुद्ध कोन आहेत. मग आपल्याला सिद्ध करायचं आहे. तरचं विधान आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजेच ते साध्य आहे. म्हणजे कोन AOC बरोबर कोन BOD ही एक जोडी आपल्याला विरुद्ध कोनाची समान मापाची आहे हे सिद्ध करायचं आहे. आणि दुसरी जोडी आहे कोन BOC एकरूप कोन AOD, म्हणजे हे दोन्ही विरुद्ध कोनांच्या जोड्या एकरूप आहेत हे आपल्याला या प्रमेयामध्ये सिद्ध करायचं आहे. पण आपण या प्रमेयाची सिद्धता लिहिताना या दोन्हीपैकी एकच जोडी आपण सिद्ध करून दाखवणार आहोत. कारण एक जोडी ज्याप्रमाणे आपण सिद्ध करणार आहोत
त्याचप्रमाणे दुसरी जोडी सुद्धा आपल्याला सिद्ध करता येते. म्हणून आपण सिद्धता लिहिताना एकाच विधानाची फक्त सिद्धता देणार आहोत. म्हणजेच इथे आपण पक्ष आणि साध्य लिहिलं, जरचं विधान पक्षमध्ये लिहिलं आणि तरचं विधान साध्यमध्ये लिहिलं. आकृती काढली, आकृतीवरून आपण पक्ष साध्य सर्व लिहिलेलं आहे. दोन रेषा एकमेकांना छेदतात हे पक्ष आहे आणि विरुद्ध कोण एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता सिद्धता पाहूया. आता आकृतीत पाहून आपण ही सिद्धतेची एक एक ओळ लिहूया. कोन एओसी आणि कोन बीओसी, आकृतीतच कळतंय की हे जे दोन कोन आहेत हे दोन्ही कोन रेषीय जोडीतले कोन आहेत. आणि आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहे की रेषीय जोडीतील कोनांची मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोन एओसी अधिक कोन बीओसी बरोबर 180. मग तेच विधान एक लिहिलेलं आहे. रेषीय जोडीतील कोन असा आपण त्याला आधार दिलेला आहे. मग हे जसे दोन कोन रेषीय जोडीतले त्यांची बेरीज 180 होईल, तसेच कोन बीओसी आणि कोन बीओडी, म्हणजे पहिल्यांदा हा कोन 1 आणि 2 घेतला आणि आता मी कोन 2 आणि हा 3 घेतो आहे. म्हणजेच कोन बीओसी आणि कोन बीओडी या दोघांची बेरीज सुद्धा 180 होणार आहे, कारण हे दोन्ही कोन सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत. याला विधान 2 म्हटलेलं आहे. आपण मागील इयत्तेत पाहिलेलं आहे की रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय. तर या दोन कोनांमध्ये ही बाजू ओबी सामायिक आहे आणि याच्या उरलेल्या दोन बाजू आहेत या 2 आणि 3 कोनाच्या, हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत आणि ते एकरेषीयच असतात, आपण शिकलेलो आहे. म्हणजेच हे 2 आणि 3 हे दोन्ही कोन रेषीय जोडीतले कोन आहेत हे आपल्याला आकृतीत पाहिल्यानंतर लगेच लक्षात येत आहे. कारण दोन कोनांमध्ये एक भुजा सामायिक आहे आणि त्यांच्या उरलेल्या भुजा परस्परांचे विरुद्ध किरण आहेत, म्हणून हे रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग त्याचा उपयोग करूनच आपण इथे या दोन ओळी सुरुवातीच्या लिहिलेल्या आहेत. प्रथम 1 आणि 2 कोन रेषीय जोडीतले आहेत म्हणून त्यांची बेरीज 180 घेतली. नंतर कोन 2 आणि 3 हे सुद्धा रेषीय जोडीतले कोन आहेत म्हणून त्यांची बेरीज सुद्धा 180 घेतली. आता आपण विधान 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की यांच्या उजव्या बाजू समान आहेत, कारण दोन्ही विधानांमध्ये उजवीकडे 180 अंश आहे. म्हणजे ही दोन समीकरणे आहेत आणि या दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू समान आहेत, म्हणजेच या समीकरणाच्या डाव्या बाजू पण समान असल्या पाहिजेत. म्हणून विधान 1 व 2 वरून इथे मी पुढची स्टेप लिहितोय की या दोन्ही समीकरणांच्या डाव्या बाजू पण समान आहेत. म्हणजेच कोन एओसी अधिक कोन बीओसी बरोबर कोन बीओसी अधिक कोन बीओडी. मग आता दोन्ही बाजूला कोन बीओसी आलेला आहे, म्हणजे सामायिक आहे. परंतु आकृतीत तर कोन बीओसी हा एकच कोन आहे, म्हणजेच हा कोन बीओसी आपल्याला दोन्हीकडून कॅन्सल करता येईल, त्याचा लोप करता येईल. म्हणजेच कोन एओसी बरोबर कोन बीओडी शिल्लक राहिलं, कारण कोन बीओसी दोन्ही बाजूचा आपण कॅन्सल केलेला आहे. म्हणजेच आपण जे सिद्ध करायचं होतं तेच आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. कोन एओसी बरोबर कोन बीओडी हेच विधान होतं पहिलं आपलं. कोन एओसी बरोबर कोन बीओडी. मग आता हे जसं आपण सिद्ध केलं तसंच हे दुसरं विधान सुद्धा आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. फक्त आपल्याला कोन घेताना या आकृतीतले वेगळे घ्यावे लागतील. म्हणजे इकडे हा 1 आणि 2 कोन घेतला होता आणि नंतर 2 आणि 3 विचारात घेतला होता. त्याच्याऐवजी आपण आता हे 2 कोन घेतले आणि नंतर हे 2 कोन घेतले तर आपल्याला ही दुसरी जोडी सुद्धा आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. तर याचप्रमाणे आपण इथे शेवटची ओळ लिहिणार आहोत. याचप्रमाणे कोन बीओसी बरोबर कोन एओडी सिद्ध करता येईल. तर अशा पद्धतीने आपण ही सिद्धता पाहिली. विधानावरून प्रथम जरचं विधान आपण पक्षमध्ये लिहिलं, तरचं विधान असतं ते साध्य असतं. आकृती तयार केली. इथे सिद्धते लिहिताना रचनेची आवश्यकता नव्हती, त्यामुळे इथे रचना केलेली नाही. आणि सिद्धता लिहिताना आपण या सिद्धतेमध्ये फक्त एकच गुणधर्म वापरलेला आहे, तो म्हणजे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि त्याच गुणधर्माचा वापर करून आपण दोन रेषा एकमेकींना छेदल्या तर होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात,
हा गुणधर्म आपण सिद्ध केला आहे. आता हेच प्रमेय आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. थेरम. The opposite angles formed by the two intersecting lines are of equal measures. So this is the statement of this theorem. Now we have to write given and to prove, and also we have to draw the figure. So we will convert this statement in if then format, means we have to write this statement in conditional statements form. So we will write this statement as if the two lines intersect each other, means we have to write line AB and line CD intersect at a point O. So let us draw the figure first and then we will write given and to prove. So line AB and line CD intersect at point O. So this is if statement, and then statement we have to prove. So the angles formed here, the opposite angles formed here are equal in measures, means they are congruent. This we have to prove. So here if statement, from if statement I draw the figure first. Line AB and line CD intersect at point O. So this is the given. So line AB and line CD intersect at point O. Also in the figure A dash O dash B, because A, O, B, these 3 points are collinear. Also point C, O, D are collinear. So C dash O dash D, this is the betweenness. So in the given, line AB and line CD intersect at point O, A dash O dash B and C dash O dash D. So this is the given, this is the if statement. Now we have to write the then statement as the then statement we have to prove. Now what is then statement? The opposite angles formed are congruent. Means what are the opposite angles here? So angle AOC and angle BOD. So these are the opposite angles. So we have to prove that these two angles are congruent, means they have equal measures. Also this is one of the pair of opposite angles, and this is second pair. Angle BOC is equal to angle AOD. So this is another pair of opposite angles. So we have to prove both the pairs are congruent here. So to prove is, first one, angle AOC is equal to angle BOD. So this is one of the pair of opposite angles, and another pair is BOC is equal to angle AOD. So this is we have to prove here. Now from the figure, angle AOC and angle BOC, these two angles, means this is first angle and this is second angle. So these two angles are in linear pair, and we have studied the property of linear pair angles. What is the property of linear pair angles? The sum of measures of linear pair angles is 180 degree. So they are supplementary angles. So angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. Call this is equation 1. So reason is angles in linear pair. So we are using here linear pair property. Also now consider angle 2 and angle 3, means angle BOC and angle BOD. These two angles are also linear pair angles. So their sum is 180 degree. So angle BOC plus angle BOD means sum of 2 and 3 angles is also 180 degree. Call this is 2 angles in a linear pair. So from 1 and 2, their right hand sides are equal. So 180 degree each. So from 1 and 2, the right hand sides are equal. It means their left hand sides are also equal. So angle AOC plus angle BOC is equal to, we can write angle BOC plus angle BOD, because right hand sides are equal, so left hand sides are also equal. Now here angle BOC is on the both the sides, so it is cancelled from both sides. So the remaining angles are angle AOC to the left hand side and BOD to the right hand side. So angle AOC is equal to angle BOD, and this we have to prove here.
This is the first statement. So here we have to prove this. Angle AOC is equal to angle BOD. So hence we have proved this statement. And similarly, we can prove the second statement also. Angle BOC is equal to angle AOD. So no need to prove again all these things, all these steps. Simply we can say that similarly it can be proved that angle BOC is equal to angle AOD. So in this way we have proved that the opposite angles formed by the two intersecting lines are equal of measures. So in this way we learn that how to prove a theorem. So to prove a theorem we have to write the statement in conditional statement form. Means we have to convert that statement in if-then format, and then if statement is considered as a given, and then statement we have to consider as a to prove, and we have to draw the figure, and then we have to write the proof with the help of postulates and other properties and constructions. So in this way we learn this theorem: the opposite angles formed by the two intersecting lines are of equal measures, means the opposite angles are always congruent. आता आपण सराव संच 1.3 सोडवूयात. प्रत्येक गणित सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया आणि लगेचच ते उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील विधाने जर तर रूपात लिहा. म्हणजेच आपल्याला इथे सशर्त विधानामध्ये प्रत्येक विधानाचं रूपांतर करायचं आहे. पहिलं विधान आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग आता हे विधान आपल्याला जर तर रूपात लिहायचंय, म्हणजेच याचं सशर्त विधान आपल्याला लिहायचं आहे. मग आता इथे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, असं आपल्याला याचं जर तर मध्ये रूपांतर करता येईल. Now let us solve practice set 1.3. Question 1. Write the following statements in if-then form. First sub-question. The opposite angles of a parallelogram are congruent. So this is the statement. We have to write this statement in if-then form, means we have to write the statement in conditional form. So we have to write this statement as a conditional statement. So what will be its if-then form? So if a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. दुसरं विधान पाहूया. आयताचे कर्ण एकरूप असतात. आता हे जर तर मध्ये कसं रूपांतरित होईल? जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, असं आपल्याला सशर्त विधान करता येईल. Now second statement, the diagonals of a rectangle are congruent, and we have to write this statement in if-then form. So if a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. So this will be the conditional statement of given statement. तिसरं विधान पाहूया. समद्विभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो, असं विधान आपल्याला दिलेलं आहे. मग आता याचं जर तर मध्ये आपल्याला रूपांतर करायचंय, म्हणजे सशर्त विधान आपल्याला तयार करायचंय. मग आता म्हणजेच हा गुणधर्म समद्विभुज त्रिकोणाशी संबंधित आहे. म्हणजेच जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो, असं आपल्याला जर तरचं विधान करता येईल. कारण हा त्रिकोणाचा समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे, म्हणून तो त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तरच हा गुणधर्म पुढचा आपल्याला सत्य आहे असं सांगता येईल. त्यामुळे जर तरचं विधान याप्रमाणे इथे होईल. नाउ द थर्ड स्टेटमेंट. In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. So this is the given statement, and we have to write this statement in if-then form. So this property is related to isosceles triangle. So
The if statement will be, if a triangle is an isosceles triangle, then we will prove this property, means the segment joining the vertex of the midpoint of the base is perpendicular to the base. So if then statement will be as, if a triangle is an isosceles triangle, then the segment joining the vertex of a triangle and the midpoint of the base is perpendicular to the base. प्रश्न दुसरा, पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. पहिलं विधान दिलेलं आहे, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता या विधानाचा आपल्याला व्यत्यास लिहायचा आहे. व्यत्यास लिहिण्यासाठी प्रथम दिलेलं विधान हे जर तरच्या रूपामध्ये असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की व्यत्यास कसा लिहितात, तर जर तरच्या रूपामध्ये जर दिलेलं विधान असेल तर त्याचा व्यत्यास लिहिताना जर तरच्या विधानांची अदलाबदल होते. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे जे तरचं विधान असतं ते व्यत्यासमध्ये जर साठी येतं आणि जे जरचं विधान असतं ते व्यत्यासमध्ये तर साठी जातं. म्हणजे जर तरच्या विधानांची अदलाबदल करून आपण विधानांचे व्यत्यास लिहित असतो. मग आता हे जे विधान आहे दिलेलं, याचं मी जर तर मध्ये विधान प्रथम इथे करतोय आणि मग त्याचा व्यत्यास लिहितोय. मग कसं होईल याचं विधान, जर दोन रेषा समांतर असतील आणि त्यांना जर एका छेदिकेने छेदले तर होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात, असं आपल्याला जर तरचं विधान म्हणता येईल. मग एकदा हे जर तरचं विधान झालं की त्याचा व्यत्यास लिहिणं सोपं आहे. तरचं विधान जर मध्ये घ्यायचं आहे व्यत्यास लिहिताना आणि जरचं विधान हे तर साठी घ्यायचं आहे. म्हणजे आता इथे तरचं विधान काय होतं, होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग ते विधान आपल्याला जर मध्ये घ्यावं लागेल, म्हणजेच व्यत्यास लिहिताना असा लिहावं लागेल. व्यत्यास लिहितोय म्हणजेच मी या प्रश्नाचं उत्तर लिहितोय. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील, कारण इथे होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात हे तरचं विधान होतं, ते आता जरला आलेलं आहे. होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर, आणि इथं जे जरचं विधान होतं ते आता तरला जाईल. दोन रेषा समांतर असतात म्हणजेच इथे लिहिणार आपण तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे इथे जर तरच्या विधानांची आपण अदलाबदल करून हा व्यत्यास लिहिलेला आहे. म्हणजेच व्यत्यास विधान असं होईल, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. दुसरा प्रश्न, दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या अंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे दिलेलं विधान आहे आणि आपल्याला या विधानाचा व्यत्यास लिहायचा आहे. म्हणजेच आपण हे जर विधान जर तर मध्ये प्रथम जर लक्षात घेतलं तर आपल्याला व्यत्यास लिहिणं सोपं जाईल. मग याचं जर तर मध्ये कसं होईल विधान, मी इथे लिहिलेलं नाहीये, फक्त मी तोंडी सांगतोय की जर तर मध्ये विधान कसं होईल. मग जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर अंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे इथे जर तर मध्ये दिल्यासारखंच आहे विधान, फक्त इथे जर मी सुरुवातीला जर शब्द लिहिला तर आणि तर आलेलंच आहे, म्हणजे हे जर तर मध्ये विधान आहेच आहे, म्हणजे हे सशर्त विधान आहे. मग आता याचा व्यत्यास करणं फारच सोपं आहे. तरचं विधान जर साठी घ्यायचं आणि जरचं विधान आहे ते तर साठी घ्यायचं, म्हणजे जर तरच्या विधानांची अदलाबदल करून आपण व्यत्यास लिहित असतो. मग इथे तरचं विधान आहे त्या रेषा समांतर असतात, म्हणजे हे विधान आपल्याला जर साठी घ्यावं लागेल. म्हणजेच व्यत्यास असा होईल, जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे जे अंतरकोनांच्या जोड्या असतात त्या पूरक असतात. म्हणजेच हे आपण इथे लिहिलेलं आहे. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणाऱ्या अंतरकोनांची जोडी पूरक असते. मग या विधानाकडे आणि या विधानाकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जर तरच्या विधानांची अदलाबदल करून आपण हा व्यत्यास लिहिलेला आहे. आता तिसरं विधान, आयताचे कर्ण एकरूप असतात. हे दिलेलं विधान आहे. आपण याचं प्रथम जर तर मध्ये रूपांतर करूया. अगोदरच्या दोन विधानांमध्ये ते जर तरचं विधान दिलेलंच होतं म्हणून आपण तिथे वेगळं काही लिहिलं नाही. पण आता इथे मात्र या विधानावरून मी पहिल्यांदा सशर्त विधान तयार करतोय, म्हणजेच मी ते जर तर मध्ये लिहितोय आणि मग मी त्याचा व्यत्यास लिहून दाखवतोय. म्हणजेच इथे सशर्त विधान या विधानाचं असं होईल, जर एखादा चौकोन हा आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात.
म्हणजे जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. इथे आपण जर तरच्या भाषेमध्ये हे दिलेलं विधान प्रथम लिहिलं, म्हणजे सशर्त विधान लिहिलं. आता या विधानाचा व्यत्यास आपल्याला लिहायचा आहे, म्हणजेच जर तरच्या विधानांची आदलाबदल करायची आहे. मग तरचं विधान आहे त्याचे कर्ण एकरूप असतात आणि जरचं विधान आहे आयत आहे, म्हणजे तरचं जे विधान आहे ते जर साठी येईल आणि जे जरचं विधान आहे ते तर साठी जाईल. म्हणजेच होईल जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. मग बघा, आयत असतो हे जरला होतं ते आता तर साठी आलंय आणि चौकोनाचे कर्ण एकरूप असतात इथे तरला होतं ते आता जर साठी आलेलं आहे. मग या पद्धतीने आपण जर तरची आदलाबदल करून व्यत्यास लिहिलेला आहे. नाउ क्वेश्चन 2, राइट द कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Here the statement is, if a transversal intersect the two parallel lines, then the alternate angles formed are congruent. So we know that how to write the converse. To write the converse, we know that we have to interchange the if then statements. So if statement will go to the then statement and then statement will go for if statements. So in this way we will interchange the if then statements and we'll write the converse. So in this statement, if a transversal intersect the two parallel lines, means this statement we have to write, while writing converse we have to write this if statement as a then statement, and whatever is the then statement here we have to write as a if statement while writing the converse. So we will write the converse of this statement as, if alternate angles formed by the two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. Look at here, look at this statement. Here the two parallel lines is given, so whatever is the given means if statement, then statement is alternate angles formed are congruent. Now we will exchange these statements, we will interchange these statements while writing the converse. So if alternate angles formed by the two lines, look at here, this is the then statement, now it is written as a if statement while writing the converse. So the if alternate angles formed by the two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. Then the lines are parallel. This is the converse statement, but look at this statement, this is the if statement. Two parallel lines are given. So if statement. So if then statements are interchanged here while writing the converse. So this is the answer of the first statement. If alternate angles formed by the two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. Now the second statement. If a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. Means here if then statement is given. So we have to write the converse of this statement, and we know that how to write the converse of if then statement. We have to interchange the if and then statements. So then statement will go for if and if statement will go to the then statement. So I will write the converse of this statement as, if a transversal intersect the two parallel lines, then the interior angles so formed are supplementary. In this given statement, the interior angles are supplementary, it is given. So this is the if statement. So this statement will go for then statement. So interior angles are supplementary, this is the if statement, and then statement is the lines are parallel. So this statement, then statement will go for as a if statement. So if a transversal intersect to the two parallel lines, look at here, this is then statement, but in converse this is if statement, and whatever is the if statement, the interior angles are supplementary, this will go for then statement. So then interior angles so formed are supplementary. So in this way we can easily understand that while writing the converse we have to interchange the if then statements. Now question 2, third sub question from practice set 1.3. We have to write the converse of the following statement.
So the diagonals of a rectangle are congruent. So this is the statement given. And we have to write this statement in the if-then form first, and then I will write its a converse. So the diagonals of a rectangle are congruent. So what will be the if-then form of this statement? If a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. So this is the if-then form, means conditional statement. Now we have to write this statement. We have to write the converse of this statement. So while writing the converse, we know that we have to interchange their if-then statements. So if statement will go for then, and then statement will go for if statement. So we will exchange if-then statements to write the converse. So look at here, what is the then statement? Diagonals are congruent. But diagonals of what? Diagonals of a quadrilateral. So converse will be, if the diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a rectangle. So in this way we can write the converse of the given statement. If the diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a rectangle.